रामकृष्ण हरी माऊली. कथेचे नाव जनाबाईचे लेखक पांडुरंग. जनाबाईचा पाठीराखा पांडुरंगच. सगळी कामे उरकून जनाबाई एकटी बसली असता पांडुरंगाचे चिंतन करता करता तिला स्फुरण येई. अंतःकरणातील परमेश्वराच्या स्तवनाचे उमाळे बाहेर पडत, काव्यरूपात शब्दांकित होत, हृदयातील विचाराचे कल्लोळ ओठातून बाहेर पडत. कल्लोळाचे विषय विविध. नाममाहात्म्य, विठ्ठल महिमा, भक्तिस्वरूप, आत्मस्वरूप निश्चिंती, संतस्तुती, परमार्थ जीवन, हित उपदेश इत्यादी भावनांचा पद्यरूपातील आविष्कार इतका गोड, इतका आकर्षक, भावमधुर की प्रत्यक्ष पांडुरंगाला त्यांनी मोह घातली आणि म्हणून प्रत्यक्ष पांडुरंगाने तिच्या हृदयातील खळबळीचे आविष्कार टिपण्याकरिता हातात लेखणी घेतली. पांडुरंगाच्या दर्शनाला संत ज्ञानेश्वर आले असता पांडुरंगाच्या हातात लेखणी पाहून ते आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले, परमेश्वराचे पद्यमय स्तवन आम्ही रचावयाचे, आम्ही गायचे, यातच आमच्या जीवित्वाची सार्थकता. तुम्ही हे काय लिहित आहात? पांडुरंग म्हणाले, जनीच्या अभंगाची गोडी अवीट आहे. त्यातील आशय मोठा आहे. त्यात भावमधुरता, आर्तता आहे, अर्थ गांभीर्य आहे. म्हणून मला ते टिपावे वाटले. या अभिप्रायाने ज्ञानेश्वर आनंदित झाले आणि नामदेवाकडे धावले. नामदेव, आज मी एक नवल पाहिले. जनाबाईचे अभंग प्रत्यक्ष पांडुरंग लिहित आहेत. ही गोष्ट मी प्रत्यक्ष पाहिली. जनाबाईकडे पाहून ते म्हणाले, जना, तू खरोखर धन्य आहेस. किती थोर तुझे भाग्य. प्रत्यक्ष पांडुरंग तुझे अभंग लिहित आहे. जनाबाईला खूप आनंद झाला. जीवनाची सफलता झाली असे तिला वाटले. हाच परमोच्च भाग्याचा क्षण. एका शूद्र कुळात जन्मलेली, अल्पवयात मातापित्याच्या सुखाला आचवलेली, विशेष कर्तृत्वाने कुळाचा उद्धार करणारी ही तेजस्वी ज्योती पांडुरंगाच्या शीतल ज्योतीत विलीन झाली. जनाबाईचे काही अभंग पहा. विठू माझा लेकूरवाळा, संगे लेकुराचा मेळा, निवृत्ती हा खांद्यावरी, सोपानाचा हात धरी, पुढे चाले ज्ञानेश्वर, मागे मुक्ताई सुंदर, गोरा कुंभार मांडीवरी, चोका जीवा बरोबरी, बंका कडेवरी, मामा करंगळी धरी, जनी म्हणे गोपाळा, करी भक्ताचा सोहळा, माय मेली बाप मेला, आत्ता संभाळी विठ्ठल, मी तुझे गा लेकरू, नको मजसी आहेरू, एग एग विठाई, माझी पंढरीची आई, भीमा आणि चंद्रभागा, तुझ्या चरणाच्या गंगा. मराठी साहित्यात संत जनाबाई इतक्या लोकप्रिय कवयित्री दुसऱ्या कोणी झाल्या नाहीत. रामकृष्ण हरी माऊली. कथा आवडल्यास लाईक, कमेंट करा.